हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? तर केमिकल बॉन्डिंगच्या पार्ट 3 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आयनिक सॉलिड आणि लॅटिस एन्थाल्पी बघतोय. छोटा पार्ट आहे पण इम्पॉर्टंट आहे. एमएसटी सीईटी मध्ये याचे क्वेश्चन्स सुद्धा विचारले जातात. ओके. तर सगळ्यात पहिले आयनिक सॉलिड म्हणजे काय? तर आयन्सला ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी लागते, त्याला आपण एका आयनला म्हणजे आयनिक पूर्ण आयनच्या सॉलिड मधल्या आयनला ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी लागते गॅसेस फॉर्म मध्ये जाण्यासाठी त्याला आपण आयनिक सॉलिड म्हणतो. पण तरी डिटेलमध्ये लॅटिस एन्थाल्पी बद्दल मी सांगितलं, पण तरी डिटेलमध्ये समजून घेऊ सगळं काही. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आयनिक सॉलिड म्हणजे काय? आयन आपल्याला माहिती आहे क्रिस्टल फॉर्म मध्ये असतात. आयनिक आयन्स बनतात. NaCl आपण बघितलंय मागच्याच पार्टमध्ये. तर त्याला आयनिक सॉलिड आपण म्हणतो. तर डेफिनेशन ऑफ लॅटिस एन्थाल्पी बघूया. पहिले आयनिक सॉलिड म्हणजे आयनचं कन्व्हर्जन एका सॉलिड फॉर्म मध्ये होतं, त्यालाच आपण आयनिक सॉलिड म्हणतो. जसं की NaCl, CaCl2, दिज आर दी आयनिक सॉलिड. लॅटिस एन्थाल्पी मी सांगितलंय की लॅटिस एन्थाल्पी म्हणजे जी एनर्जी लागते आयन्सला, म्हणजे एका आयनला काय कन्वर्ट होण्यासाठी, गॅसियस फॉर्म मध्ये कन्वर्ट होण्यासाठी, दॅट इज द आयनिक एन्थाल्पी. The energy is required to completely separate 1 mole of solid ionic compound into the constituent gaseous ion. 1 mole of solid, 1 मोल ऑफ आयोनिक सॉलिडला कशामध्ये कन्वर्ट होण्यासाठी, गॅसियस आयन मध्ये कन्वर्ट होण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणतात लॅटिस एन्थाल्पी. आता कोणाची लॅटिस एन्थाल्पी कमी असेल, कोणाची जास्त असेल, हे कोणत्यावरती डिपेंड करतं? ज्याला ज्या आयन्सला 1 मोल आयनिक सॉलिडला गॅसमध्ये कन्वर्ट व्हायला जास्त कोणाला एनर्जी लागत असेल, ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्याला. जर माझी एनर्जी खूप जास्त आहे तर मला ढकलायला जास्त एनर्जी लागणार आहे, बरोबर? आणि जो जो ज्याची एनर्जी कमी आहे, जो बारीक आहे किंवा ज्याची एनर्जी कमी आहे, तर त्याला ढकलायला कमी एनर्जी लागणार, तर त्याची एन्थॅल्पी कमी असेल. सेम ॲज दॅट. व्हाय इट मॅटर्स? हे मॅटर का करतं? लॅटिस एन्थॅल्पी इतकी गरजेची, इतकी इम्पॉर्टंट काय आहे? डायरेक्ट मेजर द स्टॅबिलिटी ऑफ आयनिक कंपाऊंड. कारण की लॅटिस एन्थॅल्पीमुळे आपल्याला स्टॅबिलिटी समजते. कशाची स्टॅबिलिटी समजते? तर कंपाऊंडची स्टॅबिलिटी समजते. तो कंपाऊंड किती स्ट्रॉंग आहे याची अंडरस्टँडिंग आपल्याला लॅटिस एन्थॅल्पी मुळे मिळते. समजलं लॅटिस एन्थॅल्पी म्हणजे काय? तर 1 मोल ऑफ आयनिक सॉलिडला गॅसेस मध्ये कन्वर्ट करायसाठी जी एनर्जी लागते, जी ताकद लागते, त्यालाच आपण लॅटिस एन्थॅल्पी म्हणतो. लॅटिस एन्थॅल्पी कशाची जास्त असेल? जो आयनिक सॉलिड स्ट्रॉंग असेल त्याची लॅटिस एन्थॅल्पी काय असणार आहे? ऑब्व्हियसली जास्त असणार आहे. ओके. तर एनर्जी ऑफ सेपरेशन. तर इन अ क्रिस्टल आयन्स पॅक्ड इन द 3D अरे. जसे NaCl 3D म्हणजे 3 डायमेन्शनल, तिन्ही भागाकडून ते काय असतात? एक पॅक्ड असतात. तर M म्हणजे मेटल प्लस म्हणजे कॅटायन आणि X मायनस MX बनतात आणि प्लस लॅटिस एनर्जी बनतात. दिस सिन्स एनर्जी इज रिलीज ड्युरिंग द फॉर्मेशन, द प्रोसेस इज एक्झोथर्मिक. जेव्हा लॅटिस आयन बनतात तेव्हा काहीतरी एनर्जी रिलीज होते आणि तीच एनर्जी रिलीज झाली, त्यामुळे ही प्रोसेस काय आहे? एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये हीट इज रिलीज इन द फॉर्म ऑफ formation of any kind of molecule, so that the process is the exothermic process. Which process is this? The exothermic process. ब्रेकिंग इट रिक्वायर्ड इक्विव्हॅलंट एनर्जी. ब्रेक करायसाठी इक्विव्हॅलंट एनर्जी सुद्धा लागते. तर आता हे बघू, क्वेश्चन मध्ये पेपर कसे येतात. तुम्हाला लॅटिस आयन दिलेले असणार आणि एक्झोथर्मिक कशाची लॅटिस एनर्जी एन्थॅल्पी जास्त आहे हे तुम्हाला विचारणार, किंवा त्याचा रेशो तुम्हाला विचारणार, किंवा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला विचारणार. तर लॅटिस एन्थॅल्पीसाठी 2 फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट रिलेशनशिप Q1 अँड Q2, हायर चार्ज, हायर एनर्जी. ज्याचा चार्ज जास्त त्याची हायर एनर्जी. लॅटिस एन्थॅल्पी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ आयनिक चार्जेस. आयनचा चार्ज म्हणजे आयन्स कोणते? तर कटायन आणि एनायन. ठीक आहे. ऍज द मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज इन्क्रीजेस, द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन स्ट्रेंथन्स सिग्निफिकंटली. याच्यासाठी एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. जो व्यक्ती स्ट्रॉंग आहे त्याला ढकलायला जास्त एनर्जी लागेल. सेम, जो आयन स्ट्रॉंग आहे त्याची लॅटिस एन्थॅल्पी पण जास्त असेल. ठीक आहे. AlCl3 मध्ये Al3+ होतो म्हणजे याची एनर्जी जास्त आहे. CaCl2 मध्ये Cl2+ होतो, 2 इलेक्ट्रॉन दिले जातात, आणि Na+ होतो म्हणजे AlCl3 हा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे, आणि त्याच्यानंतर Cl2+ आणि त्याच्यानंतर Na2+ अशा पद्धतीने.
ओके. तर एनर्जी कोणाची जास्त आहे? अल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन देतो, क्लोरीन 3 असल्यामुळे, म्हणून हा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे. म्हणून लॅटिस एन्थाल्पी AlCl3 ची जास्त असेल. तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन कसा विचारला जाणार बघा, खूप इम्पॉर्टंट आहे, काही जास्त कठीण नाहीये, की AlCl3, CaCl2 आणि NaCl यामध्ये विच हॅव द हायेस्ट लॅटिस एन्थाल्पी, हे तुम्हाला विचारेल. आणि AlCl3, सीए CaCl2 आणि NaCl ह्यामध्ये लॅटिस एन्थाल्पी कोणाची जास्त आहे, अशा पद्धतीचे तुम्हाला ऑर्डर दिलेले असणार. द करेक्ट ऑर्डर इज दिस. काय याची जास्त आहे? कारण इथे जे नंबर ऑफ एलचा जो चार्ज आहे, कॅटायनचा चार्ज सगळ्यात जास्त आहे. इथे थोडा कमी आहे, इथे त्यापेक्षा कमी आहे. चार्ज जास्त म्हणजे काय? एन्थाल्पी जास्त. कारण की त्याला म्हणजे त्याची वजन जास्त, त्याचं वेटेज जास्त, त्याची एनर्जी जास्त, तर त्याला एन्थाल्पी पण ब्रेक करायला जास्त लागेल. कारण अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ लॅटिस एन्थाल्पी, डेफिनेशन काय सांगते? ज्याच्यामध्ये जास्त त्याची काय आहे, की 1 मोल ऑफ लॅटिस आयन ब्रेक करायसाठी सॉलिड पासून ते याच्या गॅसेस पर्यंत जायला जी एनर्जी लागते, ती एनर्जीज म्हणजेच काय आहे? लॅटिस एन्थाल्पी आहे. ओके. नेक्स्ट फॅक्टर काय लागतो ते पण बघूया. नेक्स्ट फॅक्टर लागतो साईज ऑफ आयन्स. ठीक आहे. स्मॉलर साईज हायर एनर्जी. जेवढी साईज आयनची साईज कमी असेल तेवढी त्याची एनर्जी जास्त असणार आहे. ठीक आहे. तर कमी म्हणजे हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे बरं का. द डिस्टन्स बिटवीन द स्मॉलर आयन LIF म्हणजे स्मॉलर साईज NaF/Kf. लिथियम बघा, इथे लिथियम ऍटमची साईज कमी तर एनर्जी जास्त लागणार, कारण तो कॉम्प्रेस असणार. बरोबर. त्यामुळे तर लिथियम याच्यासाठी पण तुम्हाला ऍटॉमिक नंबर माहिती असणं गरजेचं आहे. लिथियम पहिले येतो, मग सोडियम येतो, मग पोटॅशियम येतो. ठीक आहे. तर याची साईज कमी आहे, त्याच्यामुळे याची एनर्जी जास्त लागणार. तर बघा, लॅटिस एन्थाल्पी दोन गोष्टींवरती डिपेंड आहे. एक तर कशावरती? चार्ज ऑफ कटायन, आणि एक तर साईज ऑफ ऍटम. चार्ज जास्त, एन्थाल्पी जास्त, साईज जास्त, एन्थाल्पी कमी. तर अशा पद्धतीने दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे. ह्या दोन गोष्टीवरून 110% तुम्हाला MHT CET मध्ये क्वेश्चन दिसणार आहेत. जेव्हा आपण MHT CET ची सिरीज सुरू करू, त्याच्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स दिसतील, आणि डेफिनेटली आपण ते क्वेश्चन्स पण बघू. येस. तर कंपॅरेटिव्ह अनालिसिस इथे बघू आपण. तर कटायनचा चार्ज बघा इथे दिलेला आहे. AlCl3 मध्ये +3 आहे. मॉडरेट अनेक्साइड व्हेरी हाय लॅटिस स्ट्रेंथ. Mg+2 असल्यामुळे मॉडरेट हाय. NaCl मॉडरेट इथे हाय. तर अशा पद्धतीने आपण आजच्या भागामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट बघितलाय. लेक्चर छोटा होता पण खूप इम्पॉर्टंट. 4 ते 5 मार्कासाठी तुम्हाला इथे क्वेश्चन दिसतीलच. 2 ते 3 क्वेश्चन तर तुम्हाला यातून दिसतीलच. आपण लॅटिस एन्थाल्पी बघितलं. आणि हा इथे सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे CSF. CS हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, आणि CS हा सिझमियम सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, आणि हा फ्लोरीन सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. दोघेही आयनिक लॅटिस बनवतात. आणि CS इज द मोस्ट रिझल्ट काय? क्रिएट द मॅक्झिमम पॉसिबल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स लिडिंग द नियर परफेक्ट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. पूर्ण इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ट्रान्सफर होतात आणि आयनिक सॉलिड बनवतात. तर हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. CS इलेक्ट्रोनिगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, आणि F सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तरी कम्प्लीट ट्रान्सफर करून ते एकमेकांना आयनिक सॉलिडमध्ये कन्वर्ट करतात. तर दॅट्स ऑल अबाउट टुडे. आणि अशा पद्धतीने NaClचं व्हिज्युअलायझेशन दिसतं, हे पॅकिंग व्हिज्युअलायझेशन, आणि अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. द की समरी ऑफ टुडेज सेशन इज, व्हॉट इज द की समरी ऑफ टुडेज सेशन? तर आज आपण शिकलो आहे काय? एन्थाल्पी. लॅटिस एन्थाल्पी. तर एन्थाल्पी बद्दल मेजर द फोर्स होल्डिंग द क्रिस्टल टुगेदर. लॅटिस एन्थाल्पी म्हणजे काय ते आपण आजच्या पार्टमध्ये शिकलो आहे. तर लॅटिस एन्थाल्पी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 1 मोल ऑफ लॅटिस आयनला गॅसेसमध्ये कन्वर्ट करायसाठी जी एनर्जी लागते त्यालाच आपण लॅटिस एन्थाल्पी म्हणतो. ही दोन फॅक्टरवरती डिपेंड असते. ही चार्ज वरती डिपेंड असते, चार्ज ऑफ आयन, आणि दुसरी डिपेंड असते द साईज ऑफ कटायन. दुसरी कशावरती डिपेंड असते? साईज ऑफ कटायन.
जेवढा जास्त चार्ज तेवढी जास्त लॅटिस एन्थॅल्पी. एक्झाम्पल मध्ये आपण बघितलंय, ज्या व्यक्तीला जास्त एनर्जी आहे त्याला हलवायला जास्त एनर्जी लागणार. त्याच पद्धतीने आपल्या लॅटिस एन्थॅल्पीचं पण आहे. दुसरं आहे साईज ऑफ ॲटम. ॲटमची साईज जास्त तर त्याची एन्थॅल्पी कमी. तर अशा पद्धतीने आजच्या पार्टमध्ये आपण बघितलंय सीएसएफ रिप्रेझेंट द एक्स्ट्रीम अँड एंड ऑफ द आयनिक बॉन्ड स्पेक्ट्रम. सीएसएफचं एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट का आहे, कारण सीएस हा खूप जास्त इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम आहे आणि एफ हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, पण दोघेही आयनिक बॉन्डिंग मध्ये पार्ट घेतात आणि स्पेक्ट्रम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धतीने लॅटिस एन्थॅल्पी आपण बघितली. लॅटिस एन्थॅल्पी दुसरं तिसरं काही नसून फक्त काय आहे, तर एक 1 मोल ऑफ ॲटम लॅटिस ॲटमला 1 मोल ऑफ लॅटिस आयनला कशामध्ये कन्वर्ट, गॅसेसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी एनर्जी लागते त्यालाच आपण लॅटिस एन्थॅल्पी म्हणतो. आणि ही दोन गोष्टींवरती डिपेंड आहे. तर साईज ऑफ ॲटम वाढला तर लॅटिस एन्थॅल्पी कमी होणार, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पण चार्ज ऑफ ॲटमला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, तर भेटूया लवकरच नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. पण लक्षात ठेवा, काही डाऊट असतील, डिफिकल्टी असतील तर हेजिटेट न करता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. नेक्स्ट पार्टमध्ये असाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत आपण भेटणार आहे. पण तेव्हाचा टॉपिक काय असेल, लिव्ह स्ट्रक्चर किंवा आयनिक बॉन्ड तर आपण आता शिकलो, तर कोव्हॅलेंट बॉन्ड कसे तयार होतात त्याबद्दलचं डिस्कशन आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये असेल. ओके.